बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा. या अध्याय 13वाचं वाचन, निरूपण आणि अध्ययन आपण करत आहोत. या अध्याय 13वाला प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं सुद्धा म्हणतात. आपले 2 भाग झालेले आहेत. आज 3रा भाग आपण बघणार आहोत. कालपर्यंत 50 ओव्या झालेल्या आहेत. आज 50च्या पुढच्या आपण ओव्या पाहणार आहोत. आणि आता जो चालू आहे तो श्लोक नंबर 4 चालू जो आहे तो पूर्ण अजून झालेला नाहीये, अर्धवट आहे. तो आज आपण पूर्ण करणार आहोत. तर हा जो प्रकृती पुरुष विवेक योग जो आहे, या योगामध्ये विशेष करून शरीराच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती आलेली आहे. म्हणजे हे शरीर काय आहे, कसं बनलेलं आहे, त्यात कुठले अवयव आहेत, सूक्ष्म अवयव कोणते, जड अवयव कोणते, कार्य करणारे अवयव कोणते, त्यात मनाचं काय महत्व आहे, प्राणाचं काय महत्व आहे, अहंकार काय करतो, वगैरे वगैरे सर्व गोष्टींचं याच्यामध्ये त्याची माहिती याच्यामध्ये आलेली आहे. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली गुरुचरणाला आपलं नमन करून, निवृत्तीनाथ जे आहेत त्यांना नमन करून या अध्यायाची सुरुवात करतात. आणि पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आणि हे जो जाणतो त्याला तत्वज्ञ जन क्षेत्रज्ञ असे म्हणतात. म्हणजे हे शरीर आहे ते त्याला क्षेत्र म्हणतात आणि याला क्षेत्र म्हणतात असे जे जाणतात, जे समजतात त्यांना क्षेत्रज्ञ असं म्हणतात. पुढच्याच श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे. म्हणजे सर्व शरीरामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे क्षेत्र आहे असं जाणणारा जो आहे तो मीच आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञांचे जे ज्ञान तेच उत्तम ज्ञान असा माझा अभिप्राय आहे. आणि पुढचाच जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की ते क्षेत्र काय, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांचे व त्यापासून कोणती कार्ये उत्पन्न होतात आणि तो क्षेत्रज्ञ कोण, त्याचे सामर्थ्य काय, हे सर्व मी तुला समजून सांगतो असं भगवंत म्हणतात. आता यानंतर विषय येतो तो म्हणजे की हे जे क्षेत्र आहे, म्हणजे हे जे शरीर आहे, त्याच्यावर मालकी कोणाची आहे, त्याचा मालक कोण आहे. तर त्याच्या मालकीच्या संदर्भामध्ये जे कर्मवादी आहेत, जे सांख्यवादी आहेत किंवा जे संकल्पवादी आहेत आणि त्यानंतर येणारे जे स्वभाववादी आहेत, कालवादी आहेत, हे सगळे जे प्रकारचे जे लोक आहेत, जे तत्वज्ञ आहेत, त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं वेगळं आहे. हा म्हणतो मी बरोबर, तो म्हणतो मी बरोबर, तो म्हणतो तो बरोबर नाही, मी माझं म्हणणं बरोबर. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या थिअरी इथं मांडलेल्या आहेत. जसं फार पूर्वीची गोष्ट आहे की पृथ्वी गोल आहे का सपाट आहे या संदर्भात काही थिअरी मांडल्या होत्या.
काही शास्त्रज्ञ म्हणायचे की ही पृथ्वी सपाट आहे, काही म्हणायचे ही गोल आहे. मग त्यासाठी आपापली निरीक्षणे आणि आपापले कॅल्क्युलेशन्स याप्रमाणे तयार केलेले थिसिस थिसिस जे असतात त्याच्यावरचे शोध निबंध हे प्रत्येकाने सादर केले होते. त्यात त्यांच्या त्यांच्या काळामधली गोष्ट आहे ही. आणि मग प्रत्येक जण आपापल्या थिअरीनुसार म्हणत होता की मी सांगतो याप्रमाणे हे आहे, याप्रमाणे हे आहे आणि म्हणून पृथ्वी सपाट आहे. आणि काय म्हणायचे की हे असं आहे, हे असं आहे. सूर्य इकडून उगवतो, चंद्र इकडं मावळतो किंवा सूर्यग्रहण अशामुळे होतं, चंद्रग्रहण अशामुळे होतं. त्याचे अँगल वगैरे हे ते सगळं किंवा ज्यावेळेस इकडं इकडे उजेड असतो त्यावेळेस अमेरिका वगैरे भागामध्ये अंधार असतो, रात्र असते. म्हणजे ही पृथ्वी गोल आहे. असे प्रत्येकाने आपापल्या थिअरी मांडल्या होत्या. तसंच या शरीराच्या संदर्भामध्ये, या क्षेत्राच्या संदर्भामध्ये प्रत्येक जण जे आहेत आता कर्मवाद्यांनी वेगळी थिअरी सांगितली. नंतर सांख्यमतवाद्यांनी वेगळी थिअरी सांगितली. नंतर संकल्पवादी जे आहेत त्यांनी वेगळी थिअरी सांगितली. नंतर स्वभाववादी जे आहेत त्यांनी वेगळी थिअरी सांगितली आणि कालवादी आहे यांनी वेगळी थिअरी सांगितली. तर भगवंत म्हणतात की या कुणालाच अजून समजलेलं नाही की हे शरीर म्हणजे हे क्षेत्र नेमकं कुणाचं आहे ते. आणि त्यानंतर भगवंत सांगतात की शरीर म्हणजे क्षेत्र म्हणजे काय याविषयी तुला मी साध्यंत विचार सांगतो. आणि मग भगवंत त्यापुढे ते सांगतात. तरी पुढे जायच्या अगोदर आपण भाग नंबर 3 मध्ये नेमकं आपण समजून घेऊयात की आता आपण कालच्या भागात पाहिलेलं आहे की अ, स्वभाव हे सांख्यवादी काय म्हणतात किंवा संकल्पवादी काय म्हणतात आणि कर्मवादी काय म्हणतात. आज आपण बघणार आहोत स्वभाववादी काय म्हणतात आणि कालवादी काय म्हणतात. या दोघांची थिअरी काय आहे हे आपण आता आज बघणार आहोत. त्यासाठी भाग नंबर 3 ओळी नंबर 50 च्या पुढं आपण आज बघणार आहोत. यया परी मत मतों की एथ पढिय घालिय आणिकी म्हणती हा हो विवेकी जरी तुम्ही भले परातत्वाचिया गावी संकल्प सेज देखावी तरी का पान मानावी प्रकृती तयाची परी असे हे नोहे तुम्ही या न लागवे आताची हे आघवे सांगिजेल. याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्ताफळे ऐकून त्या ठिकाणी जे दुसरे म्हणजे जे स्वभाववादी होते ते पुढे होऊन म्हणाले की आपण फार विद्वान आहात तरी आपले मते आपल्या जवळच ठेवा. बघा, स्वभाववादी कुणाला म्हणतात हे संकल्पवाद्यांना म्हणतात. तुम्ही फार विद्वान आहात, तुमची मते तुमच्या पशीच ठेवा. आणि आता ह्यांची काय थिअरी आहे हे आता सांगणार आहे. कोण? स्वभाववादी. काय म्हणतात बघा. परब्रह्माच्या गावात जर संकल्पाचे बिऱ्हाड आहे असे मानायचे तर मग त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रकृतीला का मानू नये? परंतु तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही. तुम्ही संकल्पाचा नाद टाकून द्या. हे काय प्रकरण आहे हे अस्मादिक सांगतील. तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे अंतरिक्षी तारांगणे धरी कवण गगनाचा तडवा कोणे ओढिला केधवा पवनू हिंडतू असावा हे कणवाते मत रोमा कवण पेरी सिंधू कवण भारी पर्जन्याची या करी धारा कवण तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवणाची नव्हे
हे वाहे तया फावे एरा तुटे तव आणिके एके शोभे म्हणतली निके तरी भोगी जे ऐके काळे केवी हे. काय म्हणतात बघा, आता हे जे स्वभाववादी काय आहेत हे काय कसं समजून सांगतात बघा. तर या आकाशातील ढगामध्ये पाण्याचा भरणा कोण करतो? आता हे कोण सांगायला लागले? स्वभाववादी सांगतात की आकाशातल्या ढगामध्ये पाणी कोण भरतं व अंतरिक्षातील चांदण्या खाली पडत नाहीत, त्यांना कोणाचा आधार आहे? अंतरिक्षातल्या ज्या चांदण्या आहेत ते खाली पडायला पाहिजेत ना गुरुत्वाकर्षणानं. बघा, आपण काही दगड वर फेकला तर खाली पडतो. आपण उंच इमारतीमध्ये वर गेलो आणि वर काही सेल्फी वगैरे काढताना हातातून मोबाईल सुटला, काय होतो? वर आभाळात जातो का? तो खाली पडतो ना. मग चांदण्या का खाली पडत नाहीत? असा हा स्वभाववाद्यांचा प्रश्न आहे. आकाशाचे छत मध्ये झोल न येता ते सारखे ताणलेले आहे, ते कोणी व केव्हा ताणले? बघा, आपण वर जर बघितलं तर आकाश हे एखाद्या तंबूप्रमाणे बांधलेलं आहे, बरोबर आहे. तंबूप्रमाणे एकदम गोल आहे. त्याला मध्येच असा झोल येतो का? मध्येच आकाश खाली आलंय, दोन्ही बाजूला वर गेलंय, असं होतं का? असं कधी होत नाही. मग हे आकाश व्यवस्थित ताणून कोण बांधलंय? कोण धरलेला ताणून? हे सगळे प्रश्न कोण विचारतायत? तर स्वभाववादी विचारतायत. अजून काय म्हणतात? आणि वाऱ्यास नेहमी वाहण्यास कोण सांगितले आहे? वारं इकडून तिकडे वाहतं, त्याला कोण आदेश देतं? कुणाच्या आदेशाने तो वारा वाहतो? असा प्रश्न करतात. अंगावरील जी लव, अंगावर जे केस असतात, लव असते ती दिसते, तिची पेरणी कोण करते? शरीरावर जे केस उगवतात त्याची पेरणी कोण केलीये का? आपण जसं शेतामध्ये पेरणी करतो, धान्य पेरतो, मग त्यापासून धान्य उगवतं. मग आपल्या शरीरावर केस कोणी पेरलेत का? व समुद्र कधीही आटत नाही, त्यात पाणी कोण भरतं? समुद्र कधीच आटत नाही, एवढं सूर्य असतो, सूर्यानं बाष्पीभवन होतं, मग समुद्र का आटत नाही? त्यात पाणी भरतं कोण? आणि पावसाच्या धारा कोण उत्पन्न करतो? या गोष्टींप्रमाणे क्षेत्र हे स्वभाव सिद्ध असून त्याचा कोणीही वतनदार नाही. जसं पावसाच्या धारा कोण उत्पन्न करतं आपल्याला माहिती नाहीये. या वरील सगळ्या गोष्टींप्रमाणे त्याचा जर विचार केला, कुठल्या की आकाश कोण ताणून धरतं, चांदण्या का खाली पडत नाहीत, किंवा वारा कोणाच्या सांगण्यानं वाहतो, या सगळ्या ज्या गोष्टी स्वभाव सिद्ध आहेत, म्हणजे त्यांचा प्रत्येकाचा स्वभाव आहे. वाराचा स्वभाव वाहणे आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी जशा स्वभाव सिद्ध आहेत, तसंच या क्षेत्र सुद्धा स्वभाव सिद्ध असून त्याचा कोणीही वतनदार म्हणजे याचा कोणीही मालक नाहीये. जो यात खपेल त्यास ते फलद्रूप होईल व खपणार नाही त्यास फलद्रूप होणार नाही. या क्षेत्रामध्ये, या शरीरामध्ये, या क्षेत्र नावाच्या शरीरामध्ये जो खपेल, खपेल म्हणजे जो कष्ट घेईल, त्यास हे फलद्रूप होते, त्यास ते पावते. कोण? शरीर म्हणजे हे क्षेत्र. आणि जो खपणार नाही त्या फलद्रूप होणार नाही. बघा, आपण काम नाही केलं तर काय मिळतं का? काय मिळत नाही. आपण जर आपल्या ह्या क्षेत्राला काही कामच नाही दिलं, या शरीराला कामच नाही काय दिलं, तर खायला प्यायला मिळणार नाही. व्यायाम नाही केला तर शरीर तंदुरुस्त राहणार नाही. व्यायाम केला तर तंदुरुस्त राहतं, डॉक्टरकडे जावं लागत नाही. आणि जर व्यायाम नाही केला, प्राणायाम नाही केला, तर हे शरीर हळूहळू आजारी पडत जातं. जसं आपण तयार करून ठेवलेलं अन्न हे काही दिवसानं खराब होत जातं, तसं हे शरीर आहे. हे काही वेळानं खराब होतच. मग ते लवकर खराब होऊ नये म्हणून व्यायाम करावा लागतो, प्राणायाम करावा लागतो, मन नीट ठेवण्यासाठी अशी शास्त्र वाचावं लागतात.
असे ग्रंथ वाचावे लागतात, तर मन नीट राहतं. मन एक चित्त राहतं, नाहीतर भरकटत राहतं मन. आणि जोपर्यंत भरकटतं मन, तोपर्यंत मनाला जोपर्यंत स्थिरता येत नाही, तोपर्यंत आपल्या हातून चांगल्या गोष्टी कधी घडत नाहीत. म्हणून अशा गोष्टी वाचायच्या असतात, ऐकायच्या असतात. तर हे स्वभाववादी म्हणतात, की हे जे सगळं जसं स्वभाव सिद्ध आहे, म्हणजे त्यांचा स्वभावच तसा आहे. वाऱ्याचा स्वभाव वाहण्याचा आहे. चांदण्या वरच असतात. त्या पद्धतीने त्याप्रमाणे हे क्षेत्र सुद्धा स्वभाव सिद्ध आहे. त्याचा कोणीही वतनदार किंवा मालक नाही. यात जो खपेल तो फलद्रूप होईल, खपणार नाही त्यास ते फलद्रूप होणार नाही. तव आणिके एके शोभे म्हणितले निके, तरी भोगी जे एके काळे केवी हे, तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू, परी स्वमती भरू अभिमानिया, हे जाणोनी मृत्यू रागिटा सिंहाड्याचा दरकुटा, परी काय केजे वांजटा पुरीजत असे महाकल्पा परोती, कव घालोनी अवचित्ती, सत्य लोक भ्रदजाती आगी वाजे, लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे, स्वर्गीची ये आडवे रिगोनी मोडी, एर यायाचेनी अंगवाते जन्म मृत्यूची ये गर्ते, निर्जीवे होनी भ्रमते जीव मृगे, न्याहाळी केव्हडा पसरलासे चवडा, करुनिया माझी वडा आकार गजू, म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता, ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रालागी. हे सगळं जे स्वभाववादी आहेत हे सगळं सांगतायत, तोपर्यंत दुसरं एक म्हणजे काळवादी रागावून उठून म्हणाले. आता काळवादी काय म्हणतात बघा, तुम्ही म्हणता हे जर खरे आहे तर या क्षेत्रावर काळाची सत्ता आहे का? तुम्ही जे म्हणता हे जर सत्य आहे तर या क्षेत्रावर म्हणजे या शरीरावर कालाची सत्ता आहे का? तथापि त्या कालाचा अनिवार्य सपाटा आहे हे जाणूनही जे अभिमानी आहेत त्यास न जुमानता आपल्याच मतांचे समर्थन करतात. कालवादी काय म्हणतात की या क्षेत्रावर कालाची सत्ता आहे का? सिंहाच्या दरीप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे असे समजून जर तुम्ही या क्षेत्राबद्दल व्यर्थ बडबड केली तर ती काय पुरी पडणार आहे? म्हणजे सिंहाची दरीप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे असे समजून तुम्ही या क्षेत्राबद्दल जर उगीच काहीतरी बडबड करत राहिला तर ती काय पुरी पडणार आहे का? हा काल महाकल्पापलीकडे मिठी घालून ब्रह्मदेवाचे स्थान जो सत्य लोक त्यालाही जाऊन मिठी मारतो. हा काल म्हणजे हा जो काळ आहे तो महाकल्पापलीकडे मिठी घालून ब्रह्माचे स्थान जो सत्यलोक आहे त्यालाही जाऊन मिठी मारतो. स्वर्गाच्या अरण्यात शिरून अष्टलोकपाळ नित्य नैवे करतो व 8 दिशांच्या 8 ऐरावतांचा संहार करतो. कोण? हा काल. असा हा काल ताकदवान आहे असे त्यांचं म्हणणं आहे. याच्या अंगवायूचे जीवरूप मृग जन्म मृत्यूच्या खळग्यात पडून निर्जीव होऊन भ्रमण करतात. या कालाने हाताचा पंजा केवढा मोठा पसरला आहे तो पहा, की जगदाकार रूपी जो हत्ती तो याने आपल्या तळहातावर धारण केला आहे. म्हणून काळाची सत्ता आहे असे म्हणतात. हीच गोष्ट खरी आहे. आता हे जे कालवादी आहेत हे म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? काल आहे. हा काळ आज पण आहे, ब्रह्मदेवापासून आहे, अजून
काल आहे तोपर्यंत सगळी सृष्टी आहे. म्हणून ते महाभारताची ज्यावेळेस सुरुवात व्हायची बघा, तर त्यावेळेस एक उद्घोषणा अशी व्हायची की मैं समय बोल रहा हूं. मी काळ बोलतोय, मी समय बोलतोय. म्हणजे समयाला सगळं माहितीये, काळ सगळं माहितीये, पूर्वी काय घडलं ते माहिती आहे, आत्ता काय घडतंय ते माहिती आहे. म्हणून हे म्हणतात की काळ श्रेष्ठ आहे. हे बहु विखी, हे बहु विखी, ऋषी केली नैमिषी, पुराणे ये विशी, मतपत्रिका, अनुष्टभादी छंदे, प्रबंधी जे एवं विधे, ते पत्रावलंबनमध्ये करीती अजुनी, वेदीचे बहस्त्रामसूत्र, जे देखणेपणे पवित्र, परी तयाही हे क्षेत्र नेणवेची, आणिक आणिकी ही बहुती, महाकवी हे हेतुमती, या लागीमती वेचिलिया, परी ऐसे हे एवढे, की आमुके या केची पुढे, हे केव्हाही वर पडे होयेचिना, आता यावरी जैसे क्षेत्र हे असे, तुझ सांगतो तैसे साध्यंतुगा. तर अशी पुष्कळ भोवती न भोवती नैमिषारण्यात नैमिषारण्याच्या ठिकाणी ऋषींनी केली. याप्रमाणे आपल्या पुराणांचा आधार आहे. तर हे जे सगळे कोण कालवादी, कोण स्वभाववादी, कोण सांख्यवादी, नंतर जे आहे ते संकल्पवादी आणि कर्मवादी, या सगळ्यांनी आपापले म्हणणं मांडलेलं आहे. त्याच्यावर आता हे श्रीकृष्णाचं भाष्य आहे की वेदातील अनुष्टभादी छंदात याबद्दल पुष्कळ चर्चा केली असून या क्षेत्राविषयी गर्वाने अद्याप ग्रंथ तयार करतात. वेदातील बहस्त्रामृत हे ज्ञानदृष्टीने अतिपवित्र आहे. त्यालाही क्षेत्र म्हणजे काय हे समजले नाही. म्हणजे या सगळ्यातून भगवंतांना एकच सांगायचं आहे की हे क्षेत्र म्हणजे काय, ह्याच्यावर मालकी कुणाची आहे हे अजून कुणालाच समजलेलं नाहीये. इव्हन की वेदांना सुद्धा समजलेलं नाहीये. आणखी पुष्कळ दूरदर्शी महाकवी या क्षेत्राबद्दल वादविवाद करून थकले. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितले की पृथ्वी गोल आहे का सपाट आहे, या संदर्भात जसं पूर्वी वादविवाद भरपूर झाले, प्रत्येकाने आपापल्या थिअरी मांडल्या, तसंच या क्षेत्राविषयी कितीतरी महाकवींनी वादविवाद करून ते थकले. परंतु एवढे बिकट आहे की हे खरोखर कोणाचे आहे हे सांगता येत नाही. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कोणालाच सांगता येत नाही, आलेलंच नाहीये, सांगताच येत नाहीये व कोणाच्याही स्वाधीन होत नाही. तर आता क्षेत्र म्हणजे काय याविषयी साध्यंत विचार तुला मी सांगतो. आता हे प्रत्येकाचं म्हणणं आपण ऐकलं, कालवाद्यांचं म्हणणं ऐकलं, स्वभाववाद्यांचं ऐकलं, सांख्यवाद्यांचं ऐकलं, कर्मवाद्यांचं ऐकलं, सगळ्यांचं आपण म्हणणं ऐकलं. हे भगवंतांनी श्रीकृष्ण सांगितले प्रत्येकाचं म्हणणं. आणि त्यानंतर भगवंत म्हणतात की कुणालाच अजून कळलं नाही की हे शरीर कोणाचं आहे, हे क्षेत्र कोणाचं आहे, याच्यावर सत्ता कोणाची आहे, कुणालाच अजून कळलेलं नाही. प्रत्येक जण याच्याविषयी वादविवाद करून थकले, पण अजून कुणाला हे सांगता आलं नाही. पण तरीही आता हे क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे, हे शरीर म्हणजे नेमकं काय आहे हे मी तुला सांगतो, ते ऐक, असं भगवंत म्हणतात. आता श्लोक नंबर 5 आणि 6 एकत्र आलेले आहेत, त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात आणि हे क्षेत्र म्हणजे काय आहे हे समजून घेऊयात.
पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, महत्तत्व आणि 10 इंद्रिये, मन आणि श्रोतादिक ज्ञानेंद्रियांचे 5 विषय व वागादिक कर्मेंद्रियाचे 5 विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात म्हणजे समुदायात, चेतना व धैर्य, एक द्वित्विकारायुक्त असे हे शरीर संक्षेपाने मी सांगितले. आता हे शरीर काय आहे हे भगवंताने सांगितलेलं आहे. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारो एकू, बुद्धी अव्यक्त दशकू, इंद्रियांचा मन आणि कही एकू, विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू, संघात इच्छा आणि चेतना धृती, एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. आता महाभूते कवणे, कवण विषयो कैसे करणे, हे वेगळेपणे एक एक सांगो. काय म्हणतात बघा, भगवंत आता या शरीराविषयी अर्जुनास सांगत आहेत की शरीर म्हणजे हे जे क्षेत्र आहे म्हणजे नेमकं काय आहे हे सांगत आहेत. तर पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंचेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये मिळून 10 इंद्रिये, एक मन, ज्ञानेंद्रियांचे 5, कर्मेंद्रियांचे 5 असे 10 विषय, सुख दुःख द्वेष, संघात, इच्छा, चेतना आणि धृती याप्रमाणे या क्षेत्राची 36 तत्वे आहेत ती तुला सांगितली. हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे शरीर आहे त्याची तत्वे आहेत. किती आहेत? 36 तत्वे आहेत. कोणती कोणती? की पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंचेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये मिळून 10 इंद्रिये, एक मन, ज्ञानेंद्रिये, ज्ञानेंद्रिये 5, ज्ञानेंद्रिये 5 म्हणजे कुठली कुठली ते सगळं पुढे येईल. कर्मेंद्रिय 5 असे 10 विषय. आतापर्यंत 20 झाले. पुढं काय? सुख दुःख द्वेष, संघात, इच्छा, चेतना आणि धृती याप्रमाणे या क्षेत्राची 36 तत्वे ही तुला मी सांगितली. आता महाभूते कोणती, विषय कोणते, इंद्रिय कोणती हे प्रत्येकाचे वर्णन निरनिराळे करून तुला सांगतो. अगदी स्पष्टपणे प्रत्येक गोष्टीचं उकल करून भगवंत सांगत आहेत. काय सांगतायत बघा, की यात महाभूते कोणती आहेत, विषय कोणते आहेत, इंद्रिय कोणते आहेत, असे प्रत्येकाचं वर्णन करून मी तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम इये तुझ, सांगितली बुझ महाभूते पाचे, आणि जगतिये दशे, स्वप्न ललापे असे, ना तरी अवसे चंद्रगूढ, नाना अप्रौढा बाळकी, तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळिकी, अमोदू जैसा, किंबहुना काष्टी, वनी जेवी किरीटी, तेवी प्रकृतीची पोटी, गोप्यू जो असे, जैसा ज्वरू धारुगतू, आपस्थाचे मिश पाहातू, मग जलिया आंतू बाहेरी व्यापी. हे पहा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूते आहेत. आणि जागृत अवस्थेत जसे स्वप्न गुप्त असते
किंवा अमावस्येच्या दिवशी जसा चंद्र गुप्त असतो, अथवा लहान बालकाच्या ठिकाणी तारुण्य गुप्त असते, किंवा फुलाची कळी उमलण्याच्या पूर्वी जसा त्यात सुगंध गुप्त असतो, किंबहुना अर्जुना लाकडात ज्याप्रमाणे अग्निगुप्त असतो, त्याप्रमाणे मायेच्या पोटात जो गुप्त असतो, ज्याप्रमाणे हाडीज्वर हा कुपथ्याचे निमित्त होणारी वाट पाहत असतो, तर तेच झाल्यावर तो शरीराला अंतर्बाह्य व्यापून टाकतो. त्याप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ पडून ज्यावेळी देहाचा आकार बनतो, त्यावेळी जो त्या देहाला चहूकडे नाचवतो, त्याला अहंकार म्हणतात. भगवंतांनी काय सांगितलेलं आहे हे नीट लक्षात घ्या. भगवंत काय म्हणतात की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत असे समज. आणि जागृत अवस्थेत जसे स्वप्न गुप्त असते किंवा अमावस्येच्या दिवशी चंद्र गुप्त असतो, म्हणजे चंद्र आकाशात असतो पण आपल्याला दिसत नाही, गुप्त असतो. किंवा बालकाच्या ठिकाणी तारुण्य गुप्त असतं, काही दिवसानं तो तरुण होणारच असतो मुलगा, पण सध्या तो बालक असतो, पण त्याच्यात तारुण्य जसं गुप्त असतं. किंवा फुलाची जी कळी असते तिच्यातला सुगंध जसा गुप्त असतो, लाकडात जसा अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ पडून ज्यावेळेस देहाचा आकार बनतो, त्यावेळी जो त्या देहाला चहूकडे नाचवतो, त्यालाच अहंकार असं म्हणतात. म्हणजे अहंकार हा गुप्त आहे, पण नाचवतोय तोच, त्या देहाला नाचवतो तोच, अहंकार नाचवतो. तैसी पाचही गाठी पडे, जे देहाकारू घडे, ते नाचवी चहूकडे, तो अहंकारुगा. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे काठी, नाना संकटी नाचवी. आता बुद्धी जे म्हणिजे, ते ऐशिया चिन्ही जाणिजे, बोलिले यदुराजे, ते ऐके सांगो, तरी कंद पार्चोनी वळे, इंद्रिय वृत्तीचे निमेळे, विभाडूती येती पाळे, विषयांचे. तो सुख दुःखाचा नागोवा, जेथ उगाणो लागे जीवा, तेथ दोहीसी बरवा, पाडू जे धरी. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे जे निवडी. या अहंकाराची अशी गंमत आहे की तो अज्ञानाच्या पाठीस न लागता सज्ञानाच्या पाठीस लागून त्याला नाना प्रकारच्या संकटात घालतो. हे वाक्य नीट लक्षात घ्या. अहंकार काय करतो? अज्ञानी लोकांच्या पाठीमागे लागत नाही, तर सज्ञानी लोकांच्या पाठीमागे लागून त्यांना विविध संकटात अडकवतो, असा हा अहंकार आहे. यदुराज श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना ऐक, आता बुद्धी जिला म्हणतात ती या खुणांनी जाणावी. आता बुद्धी कशाला म्हणतात ते इथे सांगितलेलं आहे. कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर जी इंद्रियांच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते, त्या सुखदुःखांच्या लुटीचा जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा सुखदुःखांच्या यात जास्ती योग्यता कोणाची आहे हे जिच्या योगाने समजते. हे सुख व हे दुःख, हे पुण्य व हे पाप, हे वाईट व हे चांगले, असे जिच्या योगाने निवडता येते, जिच्या योगाने उच्च नीच हे समजते, लहान मोठे कळते व जिच्या दृष्टीने जीवांना विषय ओळखता येतात, जी ज्ञानतत्वाचे मूळ, जी सत्वगुणाची वाढती दशा आणि जी आत्मा व जीव या दोहोंच्या सांधीत असते,
अर्जुना, ती बुद्धी आहे असे समज. अव्यक्ताची लक्षणे, आता यापुढे अव्यक्ताची लक्षणं सांगितली ते आपण नंतर बघूयात. तर याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात की बुद्धी कशाला म्हणतात ते तुला सांगतो. तर त्यासाठी काय सांगितलंय भगवंतानी, की कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर जी इंद्रियांच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते. कामाचा जोर वाढला, तर समजा पेरणी करायची आहे, तर मग काय करते बुद्धी? सगळ्या शरीराला कामाला लावते ना. नांगर घेऊन ये, हे घेऊन ये, नांगरावर हे कर, बैल लाव आणि त्या जोड अवताला, मग ते ओढायला लावते. हे सगळं कोण करतं? बुद्धी करते. मग यात सगळ्यात करून घेण्यासाठी हात करतं का हे सगळं? पाय करतं का? नाही. कोण करतं? बुद्धी करून घेते सगळे आपल्या शरीराकडून. तर ती इंद्रियांच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते. ती बुद्धी आहे. त्या सुखदुःखांच्या लोटीवर जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा सुख व दुःख यांच्यात जास्ती योग्यता कोणाची आहे हे बुद्धीमुळे समजते. तसेच हे सुख आणि हे दुःख किंवा हे पाप आणि हे पुण्य, हे वाईट व हे चांगले, हे कोण निवडतं? हे बुद्धीच निवडते. ज्याला बुद्धी आपण म्हणतो ना, तुला काय बुद्धी आहे का नाही? तुला काय कळतं का नाही? म्हणजे आपल्याला हे म्हणायचं असेल, तुला चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं का नाही? असं आपल्याला म्हणायचं असतं. म्हणजे ज्याला बुद्धी आहे त्याला नेमकं समजतं की कुठलं चांगलं आहे, कुठलं वाईट आहे, कुठलं सुख आहे, कुठलं दुःख आहे, कुठलं पाप आहे, हे कुठलं पुण्य आहे. हे बुद्धीमुळेच समजतं ना. जिच्या योगाने लहान मोठं, उच्च नीच हे समजतं. जी ज्ञान तत्वाचे मूळ आहे, जी सत्वगुणाची वाढती दशा आहे आणि जी आत्मा व जीव या दोहोंच्या सांधीत असते. अर्जुना, ती बुद्धी आहे असे समज. समजलं बुद्धी म्हणजे काय? हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मळे हे चोख, ऐसे जे निवडी, जिये अधमोत्तम सुजे, जिये साने थोर बुजे, जिया दिठी पारखी जे, विशो जीवी, जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची बुद्धी, जे आंभया जीवाची संधी वसवीत असे. अर्जुना ते गान जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखण अव्यक्ताची. आता अव्यक्ताची ओळख आहे का असं भगवंत म्हणतात. पै सांख्याची या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येथे प्रसूती, अव्यक्त गा आणि सांख्य योग मते. प्रकृती परिसविली तुते, ऐसे दोन्ही परी जेथे विवंचिले, तेथ दुजी जे जीवदशा, तिये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्यावो हा. तरी पहा जला जननी, तारालोपती गगनी, हा हरपे अस्तमानी भूतक्रिया, ना तरी देहे गेलिया पाठी, देहादी किरटी उपाधी लपे पोटी, कर कृतकर्माच्या. तर भगवंत बुद्धी म्हणजे नेमकं काय हे सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात की अव्यक्त म्हणजे काय, त्याची लक्षणं काय तुला सांगतो ते ऐक. हे महाबुद्धिमंता, सांख्याच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे, म्हणजे सांख्य मतवाद्यांच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे, तेच तू सध्या अव्यक्त असे समज. ज्याला प्रकृती हे नाव आहे ते तू अव्यक्त असे समज. आणि पूर्वी म्हणजे 7व्या अध्यायात सांख्य व योग या मतामतातील प्रकृतीचे 2 प्रकार
पुष्कळ विस्ताराने वर्णिले आहेत. त्यातील दुसरी जी जीवदशा तिलाच हे वीरश्रेष्ठा अर्जुना अव्यक्त असे पर्यायाने म्हणतात. अव्यक्त कशाला म्हणतात ते इथे सांगितलेलं आहे. पहाट झाल्यावर ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्रे नाहीशी होतात अथवा अस्तमात आल्यावर प्राणीमात्राचे व्यापार बंद होतात अथवा अर्जुना देह नाहीस झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात किंवा बीजाच्या आकारास जसा वृक्ष अंतर्गत असतो अथवा तंतूच्या दशेत ज्याप्रमाणे वस्त्र अंतर्गत असते त्याप्रमाणे महाभूते व भूतांच्या समुदाय आपल्या स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धान पावतात त्यालाच अर्जुना अव्यक्त असे समज. आता अव्यक्त म्हणजे काय आहे हे नेमकं सांगितलेलं आहे बाबांनी की पहाट झाल्यावर ज्याप्रमाणे आकाशात नक्षत्र नाहीसे होतात. पहाट झाल्यानंतर ज्यावेळेस उजाडतं त्यावेळेस नक्षत्र चांदण्या आपल्याला दिसतात का? त्या नाहीशा होतात. पण ते निघून जातात का? त्या तिथंच असतात. फक्त उजेड जास्त झाल्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत. बघा, अव्यक्त म्हणजे काय? अव्यक्ताची व्याख्या काय हे नीट समजून सांगितलेलं आहे की ज्यावेळेस पहाट होते त्यावेळेस नक्षत्र नाहीसे होतात किंवा देह नाहीसा झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात. देह जरी नाहीसा झाला तर त्यानं कर्म जे वासनेच्या आहारी जाऊन जे कर्म केलेले जे विकार उत्पन्न झालेले आहेत ते ते देहातच असतात ना. किंवा बीजाच्या आकारात जसा वृक्ष अंतर्गत असतो. आपण जर म्हणलं ही आंब्याची कोय आहे आणि ह्याच्यात आंब्याचं झाड आहे लोक हसतील. पण तीच ती कोय तुम्ही जमिनीत पुरा त्यातून आंब्याचं झाड येतं. याचा अर्थ काय? त्या बीजामध्ये तो वृक्ष अंतर्गत असतो किंवा तंतूच्या दशेत ज्याप्रमाणे वस्त्र अंतर्गत असतं. लहान लहान धागे असतात. धाग्यापासून वस्त्र तयार होते. म्हणजे त्या लहान लहान तंतूंमध्ये तंतूच्या दशेमध्ये ज्याप्रमाणे वस्त्र अंतर्गत असते त्यात जे वस्त्र आहे ते अंतर्गत असतं किंवा ज्याप्रमाणे महाभूते व भूतांच्या समुदायात आपला स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धान पावतो त्यालाच अव्यक्त असे समज. याला म्हणतात अव्यक्त. आता यानंतर अव्यक्ताच्या नंतर भगवंत आपल्याला इंद्रियांचे भेद सांगणार आहेत. आता वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या म्हणजे भाग नंबर 4 मध्ये बघणार आहोत. आज आपण ओवी नंबर 96 पर्यंत आपण पाहिलेले आहेत. 97च्या पुढे आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.